माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची विविध विषयांवर पत्रकार परिषद संपन्न। नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना पोखरा शेतकऱ्यांना संजीवन देणारी योजना धुळे जिल्ह्याला लागू करावी या विषयासह नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने 7/12 कोरा करून 100% कर्जमाफी करण्याचे जनतेला दिलेले वचननाम्याचे आश्वासन दिले होते। त्या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे आंदोलन करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले। तसेच नियोजित कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच स्थापित व्हावे व डॉक्टर SPY थोरात व डॉक्टर व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा या तीनही विषयांवर या ठिकाणी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आपले मुद्दे मांडत या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। यावेळेस या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, कृषी भूषण ॲडव्होकेट प्रकाश पाटील, कैलास पाटील, सुभाष शिंदे आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर पोखरा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 4000 कोटींची तरतूद करण्यात आली असून यात शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेडनेट, पॉली हाऊस, फळ लागवड, वृक्ष लागवड, विहीर खोदकाम, विहीर पुनर्भरण, सिमेंट बांध, नाला बांध, अनुदानित बियाणे, मृदसंधारण अशा सर्वच योजनांचा या ठिकाणी लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून त्यामुळे पोखरा योजना लवकरात लवकर लागू करावी। तसेच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा व कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे या विषयांवर या ठिकाणी पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली। कृषी मंत्र्यांशी त्यांचा संपर्क आलेला आहे आणि आम्ही नेहमी चर्चा करतो की आज हा विषय आपल्याला लागू करायचा, तो विषय त्यासाठी मांडायचा आहे। पीक विमा असेल, केळीच्या कर्करोगाचा विषय असेल, शेतीच्या अनुदानाचा असेल, ठिबक सिंचनाचा असेल, शेतीच्या हमीभावाचा असेल, तर असे विषय आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून एकत्रितपणे आम्ही मांडतो। परंतु त्यांचा अभ्यासही मोठा असल्यामुळे एक ज्येष्ठ बंधूजन आपल्याकडे आम्ही त्यांचंही मार्गदर्शन देतो आणि साधारण तुम्हाला आठवत असेल की पांडुरंग कुलकर्णी साहेब जेव्हा कृषी मंत्री होते त्या कालखंडामध्ये आम्ही पोखरा योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जी आहे त्याला पोखरा म्हणून ओळखलं जातं, त्या योजनेचा अंतर्भावामध्ये आपल्या धुळे जिल्ह्याचा समावेश व्हावा अशा प्रकारची ती योजना होती आणि त्या योजनेसाठी आम्ही त्या काळामध्ये माननीय कुलकर्णी साहेब, माननीय एकनाथ खडसे साहेब, माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रभाऊ फडणवीस, नंतर विजयकुमार होते कृषी सचिव यांनाही भेटलो, धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही एकत्रित त्यावेळेला निवेदन दिलं होतं। परंतु दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी प्रत्येक विषयावर मांडायला कमी पडतात, अग्रेसिव्हपणे, त्याच्यामुळे असे काही विषय आहेत जे त्याचा समावेश आपल्या जिल्ह्यात झाला पाहिजे। तर पोखरामध्ये आपल्याला नाकारलं गेलं, पण त्याच कालखंडामध्ये आपल्यापेक्षा सुपीक असणारा, आपल्यापेक्षा तापी काठाचा मोठा परिसर लाभलेला जळगाव जिल्ह्यातील 3 तालुक्यांचा त्यावेळेला समावेश झाला आणि त्याच्यासाठी एकनाथ खडसेंचा अग्रेसिव्हपणा निश्चित कामाला आला। तर तशाच स्वरूपाचा लढाव नेतृत्व आपल्या जिल्ह्यात नसल्यामुळे या पोखरा योजनेपासून आपण वंचित झालो आणि म्हणून प्रकाश पाटील साहेबांनी जयकुमार रावळ साहेब कृषी मंत्री पालकमंत्री झाल्या त्यांची भेट घेतली आणि त्यांच्यापुढे या विषयाचं निवेदन केलेलं आहे। पहिल्यांदा त्या विषयावर ते प्रस्ताव या ठिकाणी मांडतील। दर वर्षाच्या 1 तारखेला आपण आंदोलन करतो, निवेदन देतो, सातत्याने गेली 15 वर्ष आपण या विषयाचा पाठपुरावा करतो। तर त्या विषयावर थोडक्यात आपल्याशी बोलेल आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला कर्जमाफीचा एक विषय आपल्यापुढे महत्वाचा आहे। त्या संदर्भामध्ये मी आदरणीय उद्धव साहेबांचे पत्र लिहिले मुद्दामून आपल्याला कदाचित उद्या या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्धवजीने मला बोलवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या विषयावर आंदोलन केल्याशिवाय ही कर्जमाफी होणार नाही अशा 3 विषयावर आपल्याशी बोलायचे। मी आदरणीय प्रकाश पाटील साहेब विनंती करतो की पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबद्दल आपण मार्गदर्शन राज्य सरकारची जागतिक बँकेला आर्थिक सहकार्य लागू करताना त्याचा क्रायटेरिया होता दुष्काळी जिल्हे किंवा चालू होते। तर त्यांनी सुरुवातीला घेताना 2014 जिल्हे मराठवाड्यातील घेतले, योग्य घेतले, त्याच्यावरती एक आपण केलं असं होतं। त्याच्यात आपलं यातच जिल्हा आहे किंवा दुष्काळी जिल्हा आहे घ्यायला पाहिजे। त्याच वेळेस त्याच कालखंडात कृषी मंत्री आपले नाथभाऊ होते जळगावला, त्यांनी 3 तालुके असं ते कॅटेगरीत बसत नव्हते, त्यांनी बसून घेतले
तर त्याची काही हरकत नाही. आपलं दुःख असेल की आपण पात्र असून आतापर्यंत आपण बसतो. ज्यावेळेस योजना लावून झाली जे माहिती पडलं त्याच्यानंतर मी शरद पाटील भेटून आणि या विषयाने तत्कालीन जिल्हाधिकारी सांगितलं. आमचे आमदार होते त्यावेळेस त्यांनाही बोलून करून राहावं की आपला जिल्हा त्याच्यात घेतला जायला पाहिजे. पण त्यावेळेस थोडंसं दुर्लक्ष झालं. दुर्दैव असं की पोखरा योजनेकरता आम्ही म्हणजे शेतकरी आम्ही जागरूक नाही, आपण पत्रकार आपणही जागरूक नाही, राजकीय नेतृत्व जागरूक नाही. आणि सगळ्यात चांगली योजना आहे, चांगली भाषा करता बोलतो ही योजना शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता आहे. इतर जे योजना असतात शेतकऱ्याला दुर्बल करण्याकरता योजना आहे. जरी मदत मिळत असेल पण शेतकरी त्याच्यात सक्रिय होऊन दुर्बल होतो. याच्याकरता याला विशेष जास्त अशा करता येतो की या योजनेचा जर आपल्याला लाभ मिळाला तर आपण आपले शेतकरी त्याच्यात सक्षम होतो. शेतकरी जर दिले तर आपण राजकीय लोकांवर दबाव टाकत नाही, त्यांचं असं दबाव टाकलं जात नाही, त्याप्रमाणे ती योजना मंजूर होत नाही. सुरुवातीला ही योजना 14 जिल्हे नंतर जळगाव जिल्हा वाढवला असं 15 जिल्ह्यांना त्याच्यातील 4,900 गावांना ती योजना लागू करण्यात आली आणि त्याच्याकरता 4,000 कोटी रुपयाचा खर्च टार्गेट देण्यात आलं. आता ते किती खर्च झाला आपल्याकडे त्याची आकडेवारी पण निरंकुश झाला असेल. त्याच्यामुळे पहिला टप्पा या योजनेचा संपला. त्याच्यामुळे दुसरा टप्पा घ्यायचा विचार झाला आणि 24 ऑक्टोबरला त्याचा शासन निर्णय झाला. आणि याच्यानंतर आम्ही 15 जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस कृषी मंत्री दादा भुसे झाले नाशिकचे, त्यांनी त्यांच्या मार्फत तालुक्यातले काही गाव त्या योजनेमध्ये घेतले. ठीक आहे, त्यांच्याकडे सत्ता त्यांनी त्यांचं तालुका वाढून घेतला. असे 15 आणि 16 जिल्हे मागच्या पहिल्या टप्प्यात झाले आणि आता परत जी नवीन योजना आणली त्या 16 जिल्हे आणि परत 5 जिल्हे त्याच्यात वाढवले. 5ही योग्य पात्र जिल्हे त्याच्यावरती चांगला वाद नाही. नागपूर, भंडारा, गडचिरोली तिकडचे जिल्हे आदिवासी पट्टा मागासलेला त्यांना घेतले. आपण प्रश्न आहे की जे जिल्हे घेतले त्याच्यावरती आपला वाद नाही, पण आपला वाद इथं आहे की आपण पात्र अजून आपल्या त्याच्यामध्ये घेतला नाही. आणि याच्याकरता आपल्या या योजनेकरता या दुसऱ्या टप्प्यामध्ये 6,000 कोटी रुपयाचा खर्च केला जाणार आहे. त्याच्याकरता 6,900 7,000 शेतकऱ्यांचे आपलं गाव त्याच्यात पात्र ठरवली आहे. याच्याकरता जर तुम्ही म्हणाल की या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा काय आणि फायदा असेल तर ही योजना फायदा अंतर्गत आता आपण कोणती शासकीय योजना घेतली त्याला लक्ष्यांक असतं, टार्गेट असतं, टार्गेटपेक्षा जरी मागणी जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला योजना पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांना मिळत नाही. जे आमच्यासाठी पुढे गेलेले असतात त्यांना योजना फायदा मिळतो तरी शेतकऱ्यांना मिळतो. याच्यामुळे लक्षात प्रश्न येते ज्यांनी टाकलं त्यांना योजना मिळते. याला अनुदानाचा नियमित योजनेपेक्षा जास्त असतो आणि याचा निधी वर्ल्ड बँकेत असल्यामुळे लगेच मिळतो. त्याच्यामुळे जर योजनेत आपल्याला मंजुरी मिळाली तर निधी पण लवकर मिळतो. त्याच्यामुळे त्याच्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो. आता या योजनेखाली शेतकऱ्यांना काय काय फायदा होऊ शकतो? आता ठिबक, स्प्रिंकलर, विहीर, शेतकऱ्यांना कंपनी असेल तर प्रोसिंग असेल, इथे आता तेलघाणा असेल, मुरघास असेल, त्याही शेतकऱ्यांच्या फायद्याच्या योजना असतील ते करू शकतील. अवजार बँक असेल, वैयक्तिक असेल, गटाला असेल, असे विविध ते निवेदन दिले ते सगळे त्याच्या आतापर्यंत जे गाईडलाईन होते त्याच्याप्रमाणे आपल्याला घेतले. आता यावर्षी जी त्यांनी नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये अजून काय करता येईल त्यातून घेतलेली विचार चालू आहे. ते मागच्यापेक्षा त्याच्यात अजून त्याच्यात सुधारणा करणार आहे. आणि माझ्याकरता मी देश पातळीवर एक महत्त्वाचा कार्यक्रम हातात घेतला आहे. तसंच मला हे शेतकरी दुर्दैव आहे. सगळ्या देशामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याकरता प्रयत्न केला जातो. मोदी साहेब सांगतात 2017 पासून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन डबल केलं. त्याविषयी ठिकाणी करत मी आपण सगळे विचार करतो उत्पादन वाढवण्याचा. दुर्दैवाने आपण उत्पादन करतो वाढतोय, उत्पादन वाढत नाही. मी टीका करत नाही पण एक ऍक्च्युअल फॅक्ट आहे. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कारण आता केंद्र सरकारने माती परीक्षेचं मोठं त्यांनी अभियान राबवलं. माती परीक्षण केलं पण गेलं, पण माती परीक्षेचा आउटपुट काय झाला त्याचा अभ्यास काय करायचा त्याच्यावर उपाययोजना काय करायची हे काही कोणत्याही सरकारने केलं. शेतकऱ्यांना सरकारनं घेतले तर त्याच्यामध्ये जमिनीचा जो सेंद्रीयकरण आहे तो आपल्या जमिनीचा अत्यंत कमी झालेला आहे. मोठा संघर्ष तुम्ही पाहिलेला आहे. आता नाता भवन आमच्या बाजूला आहे, इतकं रेडी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाण्याची उपलब्धता आहे, विद्यापीठ जिथं आपण मागतोय त्याच्या बाजूला रेल्वे स्टेशन होत आहे, रेल्वेचे रूळ जात आहेत. संजय कारखान्याची आपण 200 एकर जमीन बाजूला ठेवलेली अजून ती विकून दिलेली आहे. व्यवसाय बसलेला आहे, त्याचं टेंडर होतं, लोक भरत नाही. ती जमीन आपण वेगळ्या प्रकल्पासाठी राबवू शकतो. अक्कलपाड्यात पाणी आहे, सुलवाडेमधलं पाणी आता इथे आपल्या उन्हाळ्यामध्ये वाया जाणारं पावसाळ्यातलं पाणी भरून 70% धरणं भरून घेण्याची योजना आपल्याकडे कार्यान्वित होते. वेगाने ते काम होते. म्हणजे इतका
जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते रेडी आहे, ट्रॅफिक आयलँड आहे, नंतर जो रस्ता आहे आता तो 6 ट्रॅक होतोय, त्याचा 200-250 कोटी रुपयाचा मोबदला आपल्या विद्यापीठाकडे शासनाकडे रेव्हेन्यूकडे घेणं बाकी आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करताना किंवा विद्यापीठ सुरू करताना आपल्याला ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि वारंवार मी ही प्लेसवर तुम्हाला मुद्दाम दिली तर तुम्ही सगळे अभ्यासक आहात, ही बाजूला तुम्ही रिझर्व्ह करून ठेवा. ज्या वेळेला कृषी विद्यापीठाच्या विषयावर काही लिहिलं येईल ते तुम्हाला अभ्यासाचे मुद्दे म्हणून तुम्हाला याच्यात सगळे पॉईंट लिहिले की आपल्याकडे हॉर्टिकल्चर नर्सरी ऑलरेडी डेव्हलप आहे, जी नवीन विद्यापीठाला 35-40 वर्ष जुनी हॉर्टिकल्चर नर्सरी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि जे काही प्रयत्न असतात ते सगळे केले. मुंबईला प्रेस घेतली, मंत्रालयात घेतली, नाशिकला घेतली, जळगावला प्रेस घेतली, नंदुरबारला घेतली, सगळ्यांचं एकमत आता झालेलं आहे. शासनाचे जे 2 समित्या होत्या, SYP थोरात समिती आणि व्यंकटेश या दोघी समित्यांनी आपलं नाव 1 नंबरला ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आता 40 विद्यापीठ आहेत देशामध्ये, कृषी विद्यापीठ, या 40 विद्यापीठांचं नामांकन झालं, जास्त आहे. 40 जे आहेत टॉपच्या विद्यापीठ त्याच्यामध्ये राहुरीचा क्रमांक पूर्वी होता पहिल्या 10 मध्ये, आता ते पण नामांकन केलं. म्हणजे याचं कारण काय की तिथे सफिशियंट स्टाफ नाही, तिथे जे रिसर्च झालं पाहिजे. म्हणजे मी एका पदवीदान समारंभाला होतो आणि शरद पवार साहेब त्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळेला राहुरी विद्यापीठाचे एक्झिक्युटिव्ह बॉडी होतो आणि पवार साहेब म्हणाले की किती लोक PhD धारक झाले, तर म्हणे 160, फक्त 160. हे विद्यापीठ करतं काय, मला वर्षाला 1000 संशोधक विद्यार्थी बाहेर पडले पाहिजे. एवढे मुलं शिकतात तर रिसर्चला ऍग्रिकल्चर मध्ये जो स्कोप आहे प्रचंड स्कोप आहे. तुम्ही शेवाळावर अभ्यास करू शकता, गवतावर अभ्यास करू शकता, कोरडवाहू शेतीवर अभ्यास करू शकता. पिकांच्या प्रत्येक याच्यावर आपण पाहिलं असेल की सीडलेस शरद नावाचं द्राक्षाचं बी निघालं. म्हणजे आपण द्राक्ष खाताना बीज लागत नाही, म्हणजे बी नसताना द्राक्ष कसं काय निर्माण होत आहे. तर हे सगळे संशोधनात येते. आणि अनेक आघाड्यांवर म्हणजे जो आपला जिल्हा आहे तो कोरडवाहू जिल्हा आहे, मिरची, कापूस, कडधान्य आणि विशेषतः नंदुरबार आपल्या याच्यामध्ये जो आहे वेळे नंदुरबार आपण एकत्र समजतो. नंदुरबार मध्ये औषधी वनस्पती आपल्या चांगल्या कामाचा आता आपल्या चैत्राम पवारांना जो पद्मश्री मिळाला त्याचं अभिनंदन आपण याच्यासाठी करू की त्यांनी वनभाज्या त्यांनी आणल्या. म्हणजे उद्या येणारं जे शॉर्टेज आहे भाजीपाल्याचं, वनभाज्या या पूरक झाल्या पाहिजे आणि वनभाज्यांचा महोत्सव लावला तर फॉरेस्ट वाढणार आहे. अशा अनेक गोष्टी या संशोधनातून विद्यापीठात येऊ शकतात. सामाजिक राजकीय जे काही असेल शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ही योजना फार गरजेची आहे. हे एका माणसाचं काम नाही. राजकीय लोकांची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते आणि आपल्या लेखणीतून, आपल्या विचारातून, आपल्या पेपराच्या मीडियाच्या माध्यमातून जर आपण हा मुद्दा उचलून धरला तर शेतकऱ्यांना या योजनेचा फार मोठा चांगला फायदा होईल. मित्रांनो, शेती आज कोणीही शेतकरी आपल्या पुत्राला शेतकरी नको रे बाबा असं म्हणण्याची आजची अवस्था झालेली आहे. कारण शेतीला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, कुशल आणि अकुशल असे दोघेही लोक लागतात.